असं दाखवावं लागतं मंडळी. उगं नवं नात करते काय, यावंच लागतं. कुठं नेकनोर मंडळी पाहू शकता. या ठिकाणी चविष्ट चवदार रुचकर आणि चुलीवरचं बोकडाचं झणझणीत असं मटण अख्ख्या बीड जिल्ह्याच्या परिचयाचाच नव्हे तर महाराष्ट्राच्या परिचयाचा अवलूया आणि स्वतःचा व्यवसाय पालातील जेवण. हो ना हो ना, पहिल्या घासाला चव समजते. दादा कशी आहे चव? हा, एकच नंबर. लाखो दिलो की धडकन, मटन प्रेमींचा आवडता रस्सा आणि जेवण. अगदी खवयांची गर्दी या ठिकाणी पाहू शकता. एकच नंबर असं जेवणाचा आनंद घेण्यासाठी मंडळी सुद्धा या ठिकाणी गर्दी करत आहे. आपण काही दादांना विचारत की जेवणाची चव कशी येते. स्वच्छता आणि सुंदरता, त्याचबरोबर याची चव कशी आहे आणि किती वर्षापासून खातेत आपण त्यांना विचारूया दादांना. दादा नमस्ते. किती वर्षापासून खात आहे? भरपूर दिवस झाले. चव कशी आहे? नंबर 1. चेंज होते का तीच राहते? तीच चव प्रत्येक वेळेस येईल तेव्हा तेच जेवणाची आठवण आणि तीच जीवनाचा आनंद. नक्कीच मंडळी, चव चेंज होत नाही. एक्स्ट्रा खाणाऱ्यांसाठी बॉईल सुद्धा या ठिकाणी मिळतात. खाईल एवढा रस्सा पोटभर. आणि दशरथ भाऊ जे काही आज फुकट असेल ते खाऊ घालतील. चव्हाण साहेब आले नाहीत. तुझं माझं जमेना, तुझ्या बगर करमेना, अशी दोस्ती आणि महाराष्ट्राला साजेशील अशी मैत्री आणि स्वतःचा व्यवसाय. दोस्ती पक्की, आपला आपला खर्च मनीप्रमाणे मंडळी या ठिकाणी पाहू शकता. चव्हाण साहेब सुद्धा पैसे देऊन खातात. एक बोलण्याची भाषा असते. नाही ते पैसे देत नाही अजून तसंच का? तसं म्हणजे बघा ना, सत्य असते. माणूस उगाच एवढा मोठा होतो का? घर बंगला गाडी अख्खा महाराष्ट्र पाहिला. माणूस मोठा आहे होतो, पैसे द्यायला नाही तिकट आहे ते. चव्हाण साहेब आजही खायला मिळणार नाही तुमच्यामुळं. हे लाव मटण लाव, चल तिकडं. कालच भट्टीला वेल्डिंग केली आहे, पण दगडाची वेल्डिंग बाकी आहे का? दगडच बदलायचं धरत भाऊ. अरे आपलं कोंटर आहे ते दगडाचं. गावरान तडका आणि अंग अंग भडका, स्वतःचं हॉटेल, लाखोचा बिझनेस आणि पालातील जीवन. आवडीशिवाय सवड नसते आणि सवडीशिवाय आवड नसते. मनाला आवडेल असं आणि साजल असं जीवन जगणारा दशरथ भाऊ आणि दशरथ भाऊ आमचे या ठिकाणी स्वतः हाताने खाऊ घालतात आणि रस्सा बनवतात. दशरथ भाऊ, आज किती बोकड कापले होते? आपलं काय असतंय, सकाळपासून चालू असते दिवसभर 5 वाजता. किती होते? 1 2 3 4 5 6 चालूच असतं दिवसभर. आता सध्या चालू.
तिकडे ठुलंय भाजी चालू शेजारी अगदी पुढं पंगत चालू पंगत आणि चुलीवर सारखं सारखं शिजत हा टेस्टी आणि चवदार खायचं असेल तर कुठे यायला पाहिजे धाकले बुक. मध्ये दाखले बघा बस लोकांना धाकले बुक म्हणजे काय आतापर्यंत काही लोकांना समजलं नाही, पण आपण आज धाकले बुक म्हणजे काय नेमकं दाखवूयात. दाखवा ना दाखले बुक दसरा सांगतो ते दाखले बुक काय दाखवा. नक्कीच मंडळी या ठिकाणी पाहूयात आपण धाकले बुक. धाकले बुक म्हणजे या बिल्डिंगचं नाव आहे मंडळी. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जनावरांच्या खरेदी विक्रीनंतर जे धाकला बनवून दिला जातो त्याला धाकले बुक म्हणतात. खरेदी विक्रीनंतरचा व्यवहार झाल्यानंतर थेट या ठिकाणी शेतकरी बांधव येतात आणि धाकला तयार करतात. धाकला म्हणजे नेमकं काय सर? जनावरांची खरेदी विक्री केल्यानंतर एक पुरावा, रजिस्ट्री, एक प्रकारचा पुरावा जेणेकरून शेतकरी बांधवांना मिळतो आणि हे आहे धाकले बुक. नक्कीच मंडळी व्हिजिट करा नेकनूर आठवडी बाजार. या ठिकाणावरून थोडंसं पुढं गेलात की लगेच या झाडाखाली दशरथ भाऊचं हॉटेल पाहायला मिळतं. धाकले बुक ते दशरथ भाऊच्या पालापर्यंतचा प्रवास करून आपण आलात आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिजिट करा. ओ दशरथ भाऊ कुठं व्हिजिट करा? नेकनोर गावात बाजार असतो आपला रविवार दिवशी, आणि रविवार दिवशी बाजारात आलं यायचं दाखले बुकापाशी. दाखले बुकाच्या बाजूलाच आपलं हॉटेल आहे, हे तर सगळ्याला माहिती. नक्की अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आणि जे जेव्हा येणार आहेत त्यांना सुद्धा माहिती. मंडळी गर्दा पाहू शकता या ठिकाणी.